रेल्वेने फुकटात मुंबईला जातात म्हणणाऱ्यांनो, अंदाजे तब्बल 150 करोड रुपयाची पुस्तक विक्री झाली चैत्यभूमीला यावर्षी. अरे फक्त 100 करोड रुपयाची जरी पुस्तक विक्री पकडली तरी रेल्वेला तिकिटांमुळे मिळणाऱ्या प्रॉफिटपेक्षाही जास्त फक्त पुस्तक विक्रीपासून आम्ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला प्रॉफिट मिळून दिले. आणि तुम्ही रेल्वे फुकट असल्याचं काय सांगताय? रेल्वे स्टेशनवर लागणाऱ्या पाण्याच्या बॉटल पासून तर आमच्या लेकरांना लागणाऱ्या चिप्सच्या पाकिटापर्यंत सर्वच सर्व प्रॉफिट रेल्वे डिपार्टमेंटला आमच्यामुळे झालंय. आणि हे फक्त पुस्तक विक्रीचं आहे. मुंबईतील ऑटो रिक्षावाल्यांना, मुंबईतील चहा टपरीवाल्यांना, मुंबईतील सर्वच्या सर्व हॉटेल्सवाल्यांना विचारा त्यांना कुठला फायदा झालाय. घरून निघाल्यापासून तर चैत्यभूमीवर पोहोचेपर्यंत चहावाले, पाणीवाले, पुस्तक विक्रेते, पब्लिकेशन, सर्व वाहतूक व्यवस्था आणि सर्व प्रकारच्या गोष्टी जरी कॅल्क्युलेट केल्या ना तरी 1000 करोड रुपये एका दिवसात आम्ही या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत ओतले. आणि तुम्ही काय टुनटुन वाजवताय रेल्वे फुकट असल्याचं. आणि चैत्यभूमीवरून परत येताना आम्ही काय आणलं माहित आहे? कुठला अंगारा नाही, कुठला प्रसाद नाही किंवा गळ्यात घालण्याच्या कुठल्या माळा नाही, तर आमच्या येणाऱ्या पिढ्या सुधारतील, त्यांची बौद्धिक क्षमता वाढेल आणि ते भारताला आणखी प्रगत बनवतील यासाठी ज्ञान आणलं, पुस्तकं आणले जे तुम्ही कदापिही करू शकत नाही. 6 डिसेंबरला सर्वांनीच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोबाईलवर स्टेटस ठेवलंच असेल. आता हा व्हिडिओ सर्वांच्या स्टेटसवर असू द्या आणि या समाजकंटक लोकांना कळू द्या आम्ही बाबासाहेबांना अभिवादन कसं करतो. ज्ञान पंडिताची लेकरं ज्ञान ग्रहण करून त्यांना अभिवादन करतात.